आमच्या इथं 2-3 मुलं होते शिकायला आपल्या गडावर. आता किती सुविधा आहेत बघा, दिवसभर जेवण आहे त्यांना, अभ्यास आहे वगैरे वगैरे. पण एक मुलगा एवढा लबाड निघाला की तो लाल दिव्याची गाडी घेऊन आला गडावर. यांना माहिती, तुम्हाला नाही माहिती, पोर आहेत ना ती, त्यांना माहिती कोण आहे म्हणून. लाल दिव्याची गाडी घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं, झालेलं काहीच नाही, त्यांनी सांगितलं मी IPS झालोय. अहो जी 4 पोरं 1 नंबरची ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार होते ते बिघडली ना. हे दुर्भाग्याचा उदय. ते आले होते भगवान बाबाच्या गडावर, शिकत होते व्यवस्थित, संत भेटण्याच्या ऐवजी दुर्जन भेटला. अर्धा अभ्यास झाला, तो सगळ्यात खतरनाक. एक तर पूर्ण कळावं, नाही तर अज्ञानी असावं. हे मधली माणसं फार त्याला दोडके म्हणतात, काय उपयोगाची नाही. ते 4 पोरांना बघा, मी समजून सांगतोय, अरे तो योग्य नाहीये, तो झालेला नाही आहे. काय आहे, तुम्हाला मुलाची गरज आहे शास्त्रीची म्हणून तुम्ही सांगताय. संशय कसा आहे? म्हणजे नामदेव शास्त्री, त्या दिवशी मला पण कळालं, आपल्या बोलल्याने कुणी बिघडत नाही, कुणी सुधरत नाही. 4 वर्ष गडावर शिकायला आलेली मुलं बिघडले, एक दुर्जन भेटला. आता ती पोरं मला भेटायला येतात तेव्हा मी विचारतो कसं चाललंय. कडेवर एक पोरं आहेत, नोकरी कुठं मिळेल का सांगा, वशिला बघा, ही जीवन आहे. कारण की तुम्ही जेव्हा भाग्याचा उदय होतो आणि संत भेटतात तेव्हा तिथून आपलं डोकं उचलायलाच नको.